मोठी भिषंत आहे खरं म्हणजे जिथे आम्ही स्पॉटवर पाहिलोय अजूनही तिकडे डेड बॉडीचा पत्ता नाही आणि डेड बॉडी मिळणं पण मुश्किल म्हणजे कारण एवढे छिन्नभिन्न झाले आहेत ते भयानक आहे की कोणाचा हात गेला आहे कोणाचा हात दिसतोय कोणाचे बोटच दिसतंय असं सगळं तिकडे आम्हाला सांगितलं गेलं आणि पुन्हा ते काम त्यांचं सुरू आहे पण मुळात ही या कंपनीच्या मालकाची निग्लिजन्स आहे हा पूर्णतः त्यांना त्यांच्या ज्याच्यामुळे ही सगळी घटना घडली त्याच्या दुर्लक्षामुळे सेफ्टी फीचर्सनी काही तिकडे नव्हतं मुळात इकडे 4,000-5,000 कामगार काम करतात त्या कामगारांना 12,000 ते 18,000 फक्त पगार दिला जातो आणि त्यांचं क्वालिफिकेशनचा पत्ता नाही किती काय आहे कुठे स्किल लेबर आहे त्यांचं काय असायला पाहिजे अनस्किल्डचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे हे आणि मिनिमम वेजेसप्रमाणे सुद्धा त्यांना पेमेंट दिला जात नाही आणि त्यांच्या एवढं म्हणजे ही तर प्रायव्हेट कंपनी आहे डिफेन्ससाठी जरी काम करत असली काही डिफेन्सची कंपनी नाही आणि यांनी डिफेन्ससाठी जे काही बनवलं जातं तर त्यामध्ये दारुगोळा बनवला जातो त्या संदर्भात एवढ्या म्हणजे इतका सेन्सिटिव्ह विषय असताना तिकडे फार भयावक आम्हाला परिस्थिती बघायला मिळाली आणि आम्ही सगळी माहिती घेतली आहे उद्या सर्वच माहिती आज आम्ही देणार नाही उद्याला आम्ही सभागृहापुढे सगळी माहिती ठेवू पण एक सांगितलं पाहिजेत की अजूनही कुणाही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही फक्त रेकॉर्डला पोलिसांनी आपल्या पोलीस डायरीला नोंद केलेली आहे तेही अज्ञात असं म्हटलेलं आहे पण त्या सगळ्यांना आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 लाख रुपये कंपनीने त्यांना त्या प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजेत आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तिकडे नोकरी दिली गेली पाहिजेत आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल पण कंपनीने मात्र 50 लाख रुपये दिले पाहिजेत याच कंपनीमध्ये 2018मध्ये ती परिस्थिती झाली होती त्यावेळेस 25 लाख रुपये 2018मध्ये तेथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं आणि आजही ती मागणी आता 6 वर्षांनी जर 20 लाख न 10 लाख देऊन त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत असतील तर आम्ही सोडणार नाही उद्या विषय येणारच आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे कारण 23 वर्षाची मुलगी त्याला ट्रेनिंग नाही तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही आणि आणून कामाला लावतात तितक्या एक्सप्लोसिव्हमध्ये कामाला लावणं तर त्याला तिचा किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं कामाला हे काय खेळ लागलं आहे काय कुणाच्या मर्जीनं कुणाच्या आशीर्वादानं हे सगळे धंदे चाललेत की लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे ते आम्ही सोडणार नाही आम्हाला लोकांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळे परिस्थिती माहिती घेतली आहे उद्या त्याला हाऊसमध्ये आम्ही हा विषय काढू तुम्हाला वाटतं कंत्राटी पद्धत जबाबदार आहे जी घटना घडली त्याला कंत्राटी पद्धत तर आहेच कंत्राटी पद्धत कोणी लावली मालकच जबाबदार ना त्याला कंत्राटी तर आहेच राज्यामध्ये चालला आता या सगळ्या अशा म्हणजे विशेष म्हणजे हे विषय आहेच आणि तो एकदम इको सेन्सिटिव्ह झोन आहे हां यापासून वाईल्ड लाईफ डिस्टर्ब झालीच त्या फॉरेस्टची जागा त्यांना दिली गेली 70 एकर हेक्टर हे सगळे नियम धाब्यावर बसून त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि विशेष म्हणजे हे दारुगोळा तयार करणाऱ्या स्फोटकं तयार होतात तिथे या फॅक्टरीमध्ये काम करणारा त्याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग देताय तुम्ही 22-23 वर्षाचे तरुण तिकडे काम करतात त्यांचं शोषण होत आहे आणि 10,000 12,000 15,000 रुपये पगार दिला जातो तर हे सगळी माहिती घेतली आम्ही ते करू आम्ही प्रशिक्षित नव्हते सगळा कामगार वर्ग आणि दुसरं जे सेफ्टी नॉर्म्स होते त्याचं पालन झालं नाही कारण जिथे काम करत होते सेफ्टी नॉर्म्स नसल्याचं ते कामगारांची तक्रार 100% बघा ही घटनाच घडली नसती जर तसं असतं तर त्यांनी सेफ्टीच्या दृष्टीनं सेफ्टी नॉर्म्स तर या ठिकाणी फारच कडक असायला पाहिजेत फार स्ट्राँग असायला पाहिजे पण ते म्हणतात की नाही तिकडे त्यांनी ज्या टेक्निकल भाषेत सांगितलं ते सीइंगचं काम चालू होतं म्हणजे फायनल त्यासाठी हे अनस्किलचे लेबर आम्ही लावलेत आणि तिथे जे स्फोटक आहेत त्या ठिकाणी तुम्ही अनस्किल लेबर वावरताच कसे ते सगळे स्किलच असले पाहिजेत म्हणजेच स्पष्टपणे दिसतो आहे की त्या मालकाची ही जबाबदारी आहे त्याची ती निग्लिजन्सी आहे त्या सगळ्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे सीएम डीसीएम येऊन गेले मागच्या दाराने चाले मागच्या गेटने गेले मागच्या गेटने रिटर्न सुद्धा गेले प्रसार माध्यमांना कोणती प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही याबद्दल काय सांगतात
आता त्याबद्दल मी बोलण्यापेक्षा उद्या हाऊसमध्ये विचारू तुम्ही मागच्या दारातून का गेलात, पुढच्या दारातून का नाही गेलात हे विचारू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.